माझ्या या यूट्यूब चॅनलवर क्रांतीचे पर्व 1920 या सत्रामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे मी भाग प्रस्थापित केले आहेत त्या भागाच्या ठिकाणी मी जाणं आणि मी ते पाहणं मला फार महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी माणगाव या ठिकाणी स्वतः पोचलो आणि ज्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जी परिषद घेतली होती त्या स्थळी मी भेट दिली आणि मन कसं प्रसन्न झालं. परंतु मलाही वाटलं माझ्या या प्रेक्षकांना मी हे दाखवणं तितकंच महत्त्वाचं आहे. जय भीम. नमो बुद्धाय. 21 आणि 22 मार्च 1920ला दक्षिण महाराष्ट्रातील पहिली ऐतिहासिक माणगाव परिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सन्मान भूमीत माणगाव नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सर, हे आमचे मेहुणे मिसेस आणि आमचे बहिणाबाई आलेले आहेत. कमानीतून आम्ही प्रवेश प्रथमतः केलेला आहे. चला तर बघूयात आपण पुढचे अपडेट पुढे पाहूया. या पावन नगरीत पोहोचलो आणि कसं मन प्रसन्न झालं. इथे क्रांतिबा ज्योतिबा फुले सभागृह अशा प्रकारे या स्थळाला नाव दिलेलं आहे. चप्पल इथं सोडण्याची प्रथा फार सुंदर आहे. इथं प्रथमतः बाबासाहेबांची प्रतिमा दिसते. अर्धाकृती पुतळा आहे. इथंच क्रांतीला सुरुवात झाली. क्रांतीचे पर्व 1920 हेच ते शाहू महाराजांचं वाक्य. तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशा एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील असे सार्थ उद्गार ज्या राजश्री शाहू छत्रपतींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दिनांक 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथील अस्पृश्य समाजाच्या परिषदेत व्यक्त केलेले आहेत. हेच ते ऐतिहासिक स्थळ. इथे आमच्या मिसेस बाबासाहेबांच्या प्रतिमेत दर्शन घेत आहेत. बहिणाबाईचं सर आहेत. या ठिकाणी ही परिषद भरली आणि ते हे गुरु शिष्य मैत्रीचं नातं अजून घट्ट झालं. आज जाऊया आपण असं पाहूया. शांत मुद्रेत बुद्ध या ठिकाणी स्थापित केलेला आहे. तर या पावन नगरीमध्ये आल्यानंतर मला इथं पांडुरंग कांबळे हे इथं ज्येष्ठ नागरिक भेटले. आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया या परिषदेचं महत्त्व आणि ही परिषद कशाप्रकारे इथं स्थापन झाली. जय भीम. हो, जय भीम. मी इथला रहिवासी असतो. जवळ आमची हे सगळं स्मारक आहे. माणगावचे रहिवासी पुरपूर. हां, माणगावचे रहिवासी आहे. होय सर. या गावचे त्यावेळचे हां हां अप्पासाहेब दादोबा पाटील हां त्यावेळचे इनामदार सवर्णांचे हां ते या गावचे इनामदार असल्यामुळे त्यांची 105 एकर शेती हो. आणि त्यावेळी तालुका नव्हते, इलाका होता. एक कागद इलाक्यातलं शेवटचं गाव. त्यांची 105 एकर शेती गायकवाड सरकारने त्यांना पोलीस पाटील दिली. त्यावेळचे गाव कामगार पोलीस पाटील ते गाव कामगार पोलीस पाटीलची 105 एकर शेती असल्यामुळं शाहू महाराजांकडे शिकायला यायचे. त्यामुळं त्यांची जवळीक जमली. दररोज शिकायला आल्यामुळे जवळीक जमल्यामुळं आमच्या इथले पर्यटक म्हणले, पाटील साहेब शाहू महाराज जरा पाचारण करा, इथला समाज आमचा दुभंगला आहे. 2 गोष्टी सांगतात समाज एकटा करून पाटील साहेबांनी शाहू महाराजांना हे सांगितलं. ते म्हणलं मी कशाला राहून घाला पाहिजे, तुमचा आता माणूस शिकून आला त्याला आपण आता पाचारण करू. ते तात्काळ मुंबईला गेले. वरळीमध्ये त्यांच्या चौकडी हटवून शाहू महाराज उभा राहिले.
बाबासाहेब अभ्यास करत बसले. बाबासाहेबांचं लक्ष गेलं, राजे तुम्ही? होय मी राजा आहे. मला बाबासाहेब म्हणले मला एवढा निवडून दिला असता मी आलो असतो. नाही, मी जनतेचा राजा आहे, बुद्धीचे राजे तुम्ही आहे, मला एक निमंत्रण द्यायला लागलं म्हणून सांगितलं. तिने तात्काळ निमंत्रण स्वीकारलं. 31 मार्च 1920 रोजी महालक्ष्मीने दुर्घटेशनला आले तरी आपल्या बगीतून इथं जिल्हा परिषद शाळा आहे तिथं बाबासाहेब एक दिवस वस्ती राहिली. ती शाळा आता 2 दिवस झाली. तिथे एक दिवस वस्ती राहिली आणि 22 मार्च 1920ला ही परिषद शाहू महाराजांनी त्यांच्या हस्ते ही झाली. ही परिषद घडत असताना शाहू महाराज आम्हाला मदत केल्यामुळे त्या अप्पासाहेब जाधव पाटलांचं हलाल केलं त्या लोकांनी, कारण ते सवर्णांचे होते. त्यावेळी भेदाभेद जास्त होते, त्यामुळे त्यांना हलाल केलं, मारहाण केली, वाळत टाकलं, पळवून लावलं. ही गोष्ट शाहू महाराजांच्या कानावर गेला. त्याने 5 महिला थोडा आश्रय दिला आणि इथलं ह्या जैनास नेऊन हे प्रकरण तंबी वाजवून मिटवलं. काय हा पुतळा बसवत असताना शाहू महाराजांना धमक्या येत होत्या. त्यांनी काय केलं, शिकारीच्या वेशात तिकडे आले, लिंबू सुपारीची मिटिंग आहे म्हणून, आणि ते इथल्या परिषदेला हजर राहिले. आणि त्यावेळी हे परिषद बहिष्कृत वर्गाची परिषदेने संपन्न केली. त्यावेळी ते 15 ठराव पास झाले. ते तिचा आमच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे. शाहू महाराज मला जे जे नियम हे पास झाले नाही त्यावेळी 15 ठराव ते तिथं आपलं एक कोड आहे तिथं लिहिलं आहे. ठीक आहे. मी साधारण वाचून जाऊ हो. वाचायचं. ठीक आहे, आपण तिकडे भेट देऊया. हा पुतळा बसवत असताना इथल्या आमच्या लोकांनी पुढाऱ्याने स्वतःची कडापात्री घ्यायची, चालत जायचं. त्यावेळी काय वाहन नव्हतं, शेजारी गावात जायचं, मिळेल ते दारीचं गोळा करून आणून ठेवायचं. त्यावेळी 31 मार्च 1963ला 5,000 रुपये जमले आणि त्यांचे सूर्यपुत्र आहेत ना महेश आंबेडकर, त्यांच्या हस्ते 31 मार्च 1963ला या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यावेळी आमचे मोठे पुढारी होते. त्यावेळी काय केलं, आता शाहू महाराजांचा पुतळा बसवला नाही, हाच पुतळा कष्टानं बसवला. म्हणून त्यावेळी आमच्या त्या पुढाऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी शाहू महाराजचं भाषण कोरलेलं आहे. कारण पुतळा बसवता नाही, येणाऱ्या पर्यटकाला वाचून जायचं म्हणून. शाहू महाराज काय म्हणतात ते, बाबांनो तुम्ही तुमचा पडोशून काढणार त्याबद्दल मी तुमच्या अंतकर्म आग्रह करतो. माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केलेला राहणार नाही. इतके नव्हते असे एक वेळ सर्व भारताची पडत होते, ते सगळ्या जगाची पडत जाते. हे जे 7 उद्गार बाबासाहेबांची काढलेलं आहे ही कोण निघू नये. बाबासाहेबांचे विचार पुरोगामी, तळागाळातल्या लोकांना वर काढायचं. आप्पासाहेब पाटलांचे विचार तेच होते आणि शाहू महाराजचे विचार तेच होते की तिन्ही विचार एकत्र आल्यामुळं तुम्ही म्हणता असे दिसतोय. कुठं आम्ही चाकरून शेअर काढत बसलो असतो, आकडे पडत बसलो. म्हणून बाबासाहेब काय म्हटले, शिक्षण ही वाघिणी दूध आहे, ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. आपापल्या मुला मुलीशी शिक्षणाशिवाय वंचित ठेवू नका. जय भीम. कांबळे सर अतिशय सुंदर माहिती दिलीत आणि ह्या पावननगरीमध्ये तुमच्यासारखे इतिहास जपणारी माणसं आम्हाला लाभली, त्याबद्दल तुमचंही सप्रेम जय भीम. आणि आपण त्यांच्या लंडनच्या घराकडे जाऊया आणि ती प्रतिमा पाहूया अशी आपणास विनंती करतो. जय भीम. या हॉलच्या समोरच स्तंभ आहे आणि इथं राष्ट्रीय मुद्रा दिसते. अगदी या थोड्याच अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथे ज्या ठिकाणी ते लंडनमध्ये अभ्यास करायचे त्याच घराची पुनराकृती या ठिकाणी साकारलेली आहे. त्यामुळे मित्र हो, लंडनला जे जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही वास्तू पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी आपण भेट देणंच तितकंही गरजेचं वाटलं. हीच वास्तू अगदी हुबेहूब त्याच प्रकारे इथं उभारली आहे. कांबळे साहेबांनी दरवाजा उघडला आणि आम्ही आत गेलो. ही वास्तू इतकी सुंदर, इतकी अप्रतिम आहे, हे पाहत असताना अंगावरती शहारे येत होते. हा हॉल आहे. या हॉलमध्ये बाबासाहेबांचे काही डिजिटल्स ठेवलेले आहेत. या 2 रूम, शेजारचे किचन दिसत आहे. हीच लंडनमध्ये जशा प्रकारे वास्तू आहे त्याच पद्धतीने इथेही बांधकाम याचं केलेलं आहे. रिटायर पोस्टमॅन कांबळे साहेब यांनी प्रत्येक हॉल आम्हाला फिरवून दाखवला. हे बाबासाहेबांचं
अभ्यासाचं ठिकाण आहे. ह्या रूममध्ये अभ्यास ते करायचे. इथंच शेजारी हा किचनला चिटकूनच त्यांचा अभ्यासाचं रूम होती. आम्ही अगदी डोळे भरून पाहिलं. ठिकठिकाणी त्यांचे फोटो घेतलेत. आमच्या मिसेसही अगदी आणि ह्या बहिणाबाई हे फोटो काढण्यास अतिशय मग्न होते. बाहेरून दिसणारी पूर्ण आकृती आम्ही दुसऱ्या मजल्यावर सुद्धा जाण्याचा विचार केला आणि हीच इच्छा व्यक्त केली की दुसऱ्या मजल्यावर आपण जाऊया. वयानुसार कांबळे साहेबांना त्रास होत होता, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले आणि खरोखरच हा अप्रतिम क्षण पाहण्यास माणगाव येथे जरूर जावं. हे पहा, अतिशय सुंदर अशी जुन्या काळातला फोटो, एक प्रतिमा या मोठ्या हॉलमध्ये लावलेली आहे. ह्या हॉलमधून पाठीमागे खाली पाहिलं तर आपणाला हा सुंदर सीन दिसतो. या ठिकाणाहून कदाचित लंडनमधून याच घरात बसून बाबासाहेब कधीकधी ह्या गॅलरीत पाहत असतील, अशी एक कल्पना मनामध्ये होते. हा फोटो इतके सुंदर आहे आणि इथं पाहिलं तर आपण हा ऐतिहासिक क्षण आहे. काही टपाल आहेत, असे पत्र आहेत की छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मराठीमध्ये लिहिलेले आहेत. या मुकनायकामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची काही या परिषदेविषयी असणारी माहिती छापलेली आहे. त्यामुळे मित्रहो, या ठिकाणी आपण आवर्जून भीमप्रेमीने जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. हेच ते मराठी पत्र की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 11 मे 1920 रोजी हे लिहिलेलं होतं. स्वतः शाहू महाराजांनी हे मराठीत पत्र लिहिलं होतं. या पत्राचा उलगडा मी माझ्या पाठीमागच्या भाग चॅनलवरच केलेला आहे. हेच ते पत्र. असे अनेक पत्र बाबासाहेबांनी शाहू महाराजांना लिहिली आहेत आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांना लिहिलेली आहेत. हे मी सांगितलेच आहे. या क्षणी मला बोलावंसं वाटलं आणि म्हणूनच मी माझं मन व्यक्त केलं. ही भूमी आहे. इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय या मातीत धुळीशी नातं कनिष्ठ आहे, फार जुळलेलं आहे. मित्र, नक्कीच या ठिकाणी आपण यावं, प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं आणि अजून हे भव्य मोठं स्मारक कसं होईल याकडे शासनाने लक्ष द्यावं अशी विनंती करतो आणि मी इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.